हॅलो फ्रेंड्स, राणी ज्वेलरीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण इथे साधं मी इथे पीस घेतलाय, त्यावरती आपण पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। मेजरमेंट यानुसार आहे। तर बघा, पूर्ण उंची आहे 12, चेस्ट घेर आहे 32 इंच, त्यानंतर कमर घेर आहे 28, बाही उंची आहे 8 इंच, दंड घेर आहे 5.25 इंचचा, पुढचा गळा आहे 5.5, पाठीमागचा गळा आहे इथे 6.5 इंचचा। तर बघा, फोरटाक्स ब्लाउज आपण इथे कट करणार आहोत। आता बघा, पीसची जी घडी आहे ती चेस्ट वाईज आधी आपल्याला डबल घडी घालून घ्यायची आहे। पाठीमागचा पाट आधी आपण इथे कट करतोय। तर बघा, चेस्ट घेर आहे 32 इंचाचा, 8 याचा चौथा पार्ट आणि परत यात घ्यायची आपण 1.5 इंचाची मार्जिन। तर यानुसार मी 10ची इथे पूर्ण घडी घालून घेतली आहे। आता बघा, याची घडी घातल्यानंतर आधी जो आपला हा वरती शोल्डरचा जो पॉइंट आहे तिथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची सरळ, जेणेकरून शोल्डर खालीवर होणार नाही, एका लेवल मध्ये आपण इथे कट होईल। तर बघा, आता शोल्डरचं मेजरमेंट आपण कसं घ्यायचंय गळ्यानुसार। शोल्डर आपण इथे घेतोय 1.5 इंचावरती, मुंड्याची उंची आपण इथे घेतोय 6 इंचावरती, ब्लाऊजची उंची तुम्ही बघितलं 12 आहे, 1 इंच आपण एक्स्ट्रा घेऊया याच्यामध्ये 13 इंचावरती। 13ची आपण उंची घेतली आहे। 32 इंचाचा चेस्ट घेर आहे, त्यानुसारच आपण इथे ठेवलंय हे 8 आणि 1.5 इंचाची मार्जिन। तर बघा, कमर घेर आहे 28 इंचाचा, तर 7 याचा चौथा पार्ट, खाली आपण घेऊया 2 इंचाची मार्जिन, पाठीमागचे टक्स टाकायचे। तर बघा, आता एवढा जो पोर्शन आहे आपण याला जो मार्जिन वाला पॉइंट आहे त्याला मॅच न करता डायरेक्टली आपण हा पॉइंट इथे मॅच करायचा आहे। तर हे झाल्यानंतर आता पाठीमागची जी गोलाई आहे ती देतोय आपण इथे 1.5 इंचावरती। गळ्याचा घेर आहे तो घेतोय 2 इंचावरती, आणि जसं की आपण पाहिलं 6.5 इंचावरती आपल्याला पाठीमागचा गळा घ्यायचा आहे। तर 6.5 जे तयार मेजरमेंट आहे आपल्याला तेच घ्यायचंय। पाठीमागचा जो आपण टक्स घेणार आहोत या पॉइंट पासून एक 4 इंचावरती उभा टक्स घ्यायचा आहे 5 इंचाचा। अर्धा इंचामध्ये आपण पाठीमागचा टक्स टाकतोय। तर बघा, पाठीमागचा पार्ट पूर्ण ड्रॉ करून झाला, याला आपण कट करून घेऊया। तर बघा, आता हा जो पार्ट आहे, आधीच आपला शोल्डरचा पॉइंट आहे जिथे मी लाईन ड्रॉ केली आहे, याला या पद्धतीने पूर्ण आपण इथे कट करून घेतोय। तर बघा, आता पाठीमागचा पार्ट आपण जसा इथे मी कट केलाय त्याच पॉइंटला आता आपल्याला फ्रंट पार्ट इथे कट करायचा आहे। पण फ्रंट पार्ट कट करण्याआधी जेवढं आपण इथे मेजरमेंट घेतलंय त्याच्यामध्ये आपल्याला अजून इथे एक्स्ट्रा घ्यायचंय, साधारण एक बघा, आता इथे आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। तर या पद्धतीने मी घडी इथे वाढवून घेतली। तर आता आपण इथे 2 इंच वाढवत आपण इथे घडी जी आहे ती एक्स्ट्रा वाढवली आहे या पॉइंट पासून। आता फोरटाक्सचं मेजरमेंट कसं टाकायचंय, 12 इंचाची ब्लाऊजची उंची बरोबर, तर आपल्याला आता इथे एक पॉइंट आधी 12 वर घ्या। पाठीमागच्या पॉइंटला आपण इथे घेतलं होतं 1 इंच एक्स्ट्रा, या पॉइंटला मी इथे घेते 1.5 इंच एक्स्ट्रा, 13.5 वरती मी इथे एक पॉइंट दिलाय। आता हा झाला आपला उंचीचा पॉइंट। आपण याच्यात अर्धा इंच अजून पाठीमागच्या पार्टपेक्षा मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले। शोल्डरचं मेजरमेंट जसं आपण पाठीमागच्या पार्टला घेतलं 5.5 सेम घ्यायचंय। 6 इंच आपली मुंड्याची उंची असणार इथे। आता बघा, चेस्टचं जे मेजरमेंट आहे, चेस्टचे मेजरमेंट आपल्याला थोडीशी अशी, आता बघा तुम्हाला 32 इंचचा आपला चेस्ट घेर आहे, 8 वरती एक पॉइंट, 1.5 इंचाची मार्जिन। आता याची जी कटिंग येते या पद्धतीने तिरकशी होईल। गोलाई आपल्याला घ्यायची इथे 1 इंचावरती।
2 इंचाचा आपण घ्यायचंय गळ्याचा घेरा, 5.5 पुढचा गळा आहे, तर जो आपलं मेजरमेंट आहे आपण तेच घ्यायचंय इथे 5.5 वरती. तयार जे आहे ना तेच आपल्याला टाकायचंय, वाढवण्यात घ्यायचं नाहीये. आता बघा हे झाल्यानंतर आता कमरघेरचं मेजरमेंट लक्षात घ्या. 28 इंचाचा कमरघेर आहे, तर 7 वरती 1 पॉइंट घ्यायचा आहे. परत यात आपल्याला मार्जिन घ्यायची 1.5 इंच जी आपली फिटिंगसाठी असणार आहे, आणि याच्याही पुढे घ्यायचे 2 इंच एक्स्ट्रा. जसं की मी तुम्हाला सांगितलं आपल्याला खाली 1 इंचचा टक्स टाकायचं, तर त्याच्यासाठी याची घडी आपल्याला या पद्धतीने तिरकशी करायची. तर बघा आता हे झाल्यानंतर आता याचं मेजरमेंट आपल्याला कुठल्या पद्धतीने घ्यायचंय, तर वरून चेस्ट पॉइंट बॉडीनुसार आपला राहतो 10 इंचावरती, तर 1 पॉइंट आधी इथे 10 वरती घ्या. हा पॉइंट आपण इथे घेतलाय 10 इंचावरती. सेंट्रल पॉइंट काढायचा आहे, आणि बघा आता या पॉइंट पासून आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर हा जो टक्स आहे या पॉइंट पासून सरळ आपण घेतोय 1.5 इंचावरती इथे. हा आपला टक्स उभा जो टक्स आहे आपलावाला. आता याला आपल्याला उभा टक्स घ्यायचा आहे 3 इंचावरती या पॉइंट पर्यंत. वरून मी 10 घेतलंय, त्या पॉइंट वरती मी उभा टक्स इथे 3 इंचाचा घेते. याला सरळ इथे लाईन ड्रॉ करायची, आणि जो 2 इंच वाढवलाय तिथे त्याला आडवा टक्स घ्यायचे 1 इंच या पॉइंट पासून आणि 1 इंच या पॉइंट पासून. तर हा झाला आपला पहिला टक्स. हा आपला इथे पहिला टक्स झालाय. आता दुसरा टक्स आपल्याला कुठल्या पद्धतीने टाकायचंय, या पॉइंट पासून तिरकस इथे आपल्याला 1.5 इंचावरती सर्कलमध्ये पॉइंट होतील असं आपल्याला इथे दुसरा पॉइंट घ्यायचा आहे. इथे हा आपला दुसरा पॉइंट मी इथे घेतलाय, या पॉइंट पासून 1.5 इंचावरती या पॉइंटला. आता इथे घेतलाय, तर याला आपल्याला अर्धा इंचचा टक्स टाकायचा, या पॉइंट पासून अर्धा इंच आणि या पॉइंट पासून अर्धा इंच. हा आपला सेकंड टक्स झाला. आता या पॉइंट पासून मी 1.5 घेतला, परत मला या पॉइंट पासून इथे 1.5 इंच घ्यायचं या पॉइंटला. आता याचा हा एक टक्स या पॉइंट पासून घ्यायचा आहे 5.5 इंचावरती इथे. आता हा जो आपला कटवाला पॉइंट आहे याला पकडायचं नाहीये, याला इथून टक्स टाकायचा आपल्याला तिरकसचा या पॉइंट पासून. आता हा जो टक्स आहे हा पण आपला आहे इथे अर्धा इंचचा. तिसरा टक्स झालाय. आता बघा दुसरा, आता चौथा जो लास्ट आपला टक्स आहे त्याचा मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचंय, जसं की आपण 1.5 इंचाचा इथे आपण सर्कल तयार करतोय. परत या पॉइंट पासून इथे 1.5 इंचावरती, या पॉइंटला काखेत 2.5 इंचावरती, आणि बस हा तिरकसा टक्स घ्यायचा आपल्याला. हा जो टक्स असणार आहे हा आपला असणार आहे अर्धा इंचचा. आणि बघा आता या पॉइंटला एक पफ रेडी होतोय या पद्धतीने. तर बघा आता 4 टक्सची मी इथे पूर्ण तुम्हाला ड्रॉ करून दाखवलंय. हा वाला आपला. आता बघा फक्त टक्सची उंची लक्षात घ्यायची. या पॉइंट पासून मेजरमेंट घेताना आपण 3 घेतलंय, 3 इंचचा आहे हा आपला फ्रंट पॉइंटचा टक्स उभा. तर बघा आता याची आपण कटिंग करू. तर बघा आता या पॉइंटला एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपण पुढून या पॉइंटला हुक आणि आयबट्टी लावणार आहोत सेम. त्याच्यामुळे याला आपल्याला या पद्धतीने घडी घालून घ्यायची आणि सेम टक्स आपल्याला दुसऱ्या पॉइंटला इथे लावून घ्यायचे. तर बघा या पद्धतीने. आता इथे किंचितसे आपला चॉक नाही बघा तुम्ही. तर बघा या पॉइंटला मी इथे आपलं हे जे टक्स आहे ते या पद्धतीने इथे आपल्याला दुसऱ्या पॉइंटला ज्या मेजरमेंटने सेम आपण घेतलंय ते सेम ड्रॉ करायचे, जेणेकरून आपला जो पफ आहे तो दुसऱ्याही कटोरी पॉइंटला इथे व्यवस्थित यायला हवं या पद्धतीने.
तर बघा या पद्धतीने आता सेम आपल्या इथे ही कटिंग झाली आहे. आता फ्रंट पार्ट पण आपल्या इथे कट झालाय. तर याचं जर आपण कटिंग करायची म्हटली, हुकपट्टी आयपट्टी फ्रंटने लावायची, त्याच्यामुळे इथे आपल्याला कटिंग करायची या पद्धतीने. तर या पॉइंट आपली झाली आहे कटिंग. आता बघा फ्रंट पार्ट 4 टक्स वाले आपल्याला हा पॉइंट झालाय. आता आपल्याला स्लीव कट करायची. तर बघा यात आता आपल्याला स्लीव कट करायची, जी की आहे आपली इथे 8 इंचाची स्लीव. कापड आता बघताय तुम्ही या पद्धतीने आपल्याकडे एवढा कापड शिल्लक आहे. याच्यात आपल्याला स्लीव कट करायची. तर याच्यामध्ये आधी आपल्याला 4 कापडाची घडी हवी आहे. 4 कापडात मी घडी घातली आहे स्लीवची. आणि जसं की स्लीव 8 इंचाची आहे आपली तयार, तर तयार 8 आहे. तर यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा हवाय, म्हणजेच की 9 इंचावरती. तर इथे मी हा जो पॉइंट आहे तो देते 9 इंचावरती. आधी इथे आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया. तर बघा आता आपला जो दंडगेर आहे तो आहे 5.25 इंचाचा. तर आपल्याला 5.25 वरती एक पॉइंट ड्रॉ करायचा आहे. 1.5 इंचाची घ्यायची मार्जिन. त्यानंतर या पॉइंट पासून काखेत एक 3 इंचाचं तिरकसं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे. आणि या पॉइंट पासून जी मुंड्याची गोलाई आहे त्याचं मेजरमेंट टाकायचं. तर बघा स्लीवचा पॉइंट बरोबर येतोय. फक्त एक्स्ट्रा जी आपल्याला हवी आहे 1.5 इंचाचा जो मार्जिनचा पॉइंट आहे तिथे आपल्याला याला द्यायचंय जॉईंट या पॉइंट पर्यंत. एवढा जो आपण तुकडा आहे तिरकसचा इथे आपल्याला जॉईंट लागणार आहे स्लीवसाठी. कारण की आपलं जो मार्जिनवाला पॉइंट आहे त्यामध्ये कापड आपल्या इथे कमी होतोय. तर बघा या पद्धतीने स्लीवचा मी आकार देऊन घेतलाय. एवढी स्लीव इथे वाढणार आहे तेवढं आपण द्यायचं जॉईंट. पण आधी जी आपली मेन स्लीव आहे तिला आपण कटिंग करून घेऊया. तर बघा आता या पॉइंटला दोघही पॉइंटला मला द्यायचे इथे 1.5 इंचाचा जॉईंट. तर जॉईंटसाठी आपल्याला काय करायचंय, जी आपली इथे एक्स्ट्रा इथे पट्टी आहे या पॉइंटीला तुम्हाला थोडक्यात समजावं म्हणून इथे बघा 1.5 इंचाचा जॉईंट द्यायचा आहे. तर पूर्ण जी पट्टी आहे ती आपल्याला या पॉइंट पासून तिरकशी घ्यायची. 2 इंचावरती 1/2 इंचाचा आपला इथे जॉईंट जाईल. आणि जसं की दंडगेराचं मेजरमेंट आपलं बरोबर आहे त्याच्यामुळे हिला आपल्याला या पद्धतीने आपल्याला कट करायची तिरकशी. तर बघा साधारण आता हा जो मी पीस इथे कट केलाय सेम पीस मला इथे अजून 3 हवेत दोघही स्लीवला. आता बघा तुमच्या लक्षात येईल हा एक पॉइंट मी इथे केलाय तयार. याच पद्धतीने एक या पॉइंटला हवाय. आणि जी की माझी इथे दुसरी स्लीव आहे, एक पॉइंट या आणि दुसरा पॉइंट या पद्धतीने मला दोघं साईडला इथे सेम हवे. तर ते मी इथे कट करणार आहे दोघे स्लीवसाठी. तर बघा हा एक मुद्दा झालाय. हा पॉइंटचा आपण कट करूया. पण त्याआधी बघा मेन जे नवीन शिकते त्यांच्यासाठी पायपिंगसाठी आपल्याला तिरकशी पट्टी कट करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला करायचं काय, 1 इंचाची तिरकशी पट्टी हवी आहे. तर त्याची कटिंग कशी करायची, आपल्याला तिरकस पट्ट्या हव्या तिथे 1-1 इंचच्या आपल्याला तिरकस पट्ट्या हव्यात गळ्यासाठी पूर्ण. पूर्ण गळ्याला आता आपल्या पट्ट्या जेवढ्या लागतील तेवढ्या आपल्याला तिरकस पट्ट्या इथे कट करून घ्यायचे. आता 4 टक्स ब्लाउज साठी मी तुम्हाला मेजरमेंट दाखवून पूर्ण इथे ब्लाउज जे ते आपण इथे कट केलं. त्यानंतर मी इथे पायपिंग साठी पण तिरकशा पट्ट्या ज्या आहेत त्या इथे आपण कट करून घेतोय. आता मी एवढ्या पट्ट्या इथे कट केल्या. पूर्ण गळ्याला जेवढे लागतील तेवढ्या पट्ट्या आपण कट करायचे. माहिती आपल्याला पूर्ण स्टिचिंग बघायची. बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण इथे 4 टक्स ब्लाउजचं जे आहे ते इथे पूर्ण कटिंग पाहिली आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये जसे स्टेप बाय स्टेप आपण कटिंग पाहिली तशी स्टेप बाय स्टेप आपण याची स्टिचिंग पाहणार आहोत. आता बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टिचिंगचं पाहणार आहोत. पण बरेच जणांना असा प्रश्न पडतो की जर मी
स्टिचिंग बघते तर मग कटिंगचं काय तर बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ज्या व्हिडिओ त्याची कटिंग टाकणार आहे, स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये परत कटिंगची लिंक मी याच्यासोबत तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग एकाच वेळेस इथे बघायला भेटेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण कटिंग पाहिली आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपण पाहूया स्टिचिंगचा. ज्यांना परत कटिंग पाहिजे तर त्यांनी स्टिचिंगच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन इथे लिंक क्लिक करायची, जेणेकरून तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ इथे लगेच मिळेल.